नमस्कार मित्रांनो, मी योगेश गायके. सध्या मी माझ्या अतिशय सुंदर निसर्गरम्य शेतामध्ये आहे. विशेषतः शेताच्या चिंचेच्या झाडाखाली. हे तुम्ही समोर पाहताय, ही एक मोहोळ आहे आणि हे मोहोळ बऱ्याच दिवसापासून असंच बसलेलं आहे. आम्ही अजिबात मोहोळ हुलत नाहीत. आमच्या घरातलं कोणीच मोहोळ हुलत नाही. मला चांगलं आठवतंय, लहान असताना मी एकदा मोहोळ हुलवलं होतं आणि त्याचा कांदा जो मध आहे तो घरी घेऊन आलो होतो. आमच्या आजीनं जेव्हा तो मध पाहिला आणि मी मोहोळ हुलवलं हे तिच्या लक्षात आलं, त्यावेळेस माझी आजी मला खूप बोलली. मी आजीला म्हणलं, आजी मी तर तुझ्यासाठी मध आणलाय रे खायला आणि तुम्हाला असं का बोलते. त्यावेळेस आजीनं सांगितलं, बाळा एक जर मोहोळ हुलवलं तर 12 गाव ओस पडल्याचं पाप लागतं. म्हणून अजिबात मोहोळ यापुढे हुलायचं नाही. पूर्वज होऊन गेले, खूप महान होऊन गेले, त्यांचे विचारही खूप महान होते. त्यांना फारसं काही कळत नव्हतं, कारण त्यांचं शिक्षण फारसं काही झालेलं नव्हतं. पण त्यांना एवढं मात्र कळत होतं, पुण्य परोपकार पाप ते परपिडा आणि नाही जोडा दुर्दयशी. दुसऱ्याला परोपकार करणं याच्यासारखं पुण्य नाहीये आणि दुसऱ्याला परपिडा देणं याच्यासारखं मोठं पाप नाहीये. एखाद्याला त्याच्या घरातून हाकलून दिलं किंवा त्याचं असणारं अन्न हिसकावून घेणं हे एक प्रकारचं पाप आहे, हे त्यांना कळत होतं. म्हणून त्यांनी ही उपमा लावलेली होती, एक मवळ उठवणं म्हणजे 12 गाव ओस पडल्याचं पाप लागलं जातं. म्हणून मवळ हुलू नका असं ते सांगायचे. या मवळाचं वैशिष्ट्य आहे, या मवळासाठी हा असणारा जो पूर्ण कांदा आहे हा त्याचा संसार आहे, हे त्याचं घर आहे, हा त्याचा देश आहे. याच्यामध्ये काही माशा सैनिक असतात, काही माशा कष्टाळू असतात, काही माशा मालक असतात. एक माशी राणी माशी म्हणून सुद्धा निवडलेली असते आणि हे सगळेजण त्या मोहोळाचं काय करतात, रक्षण करत असतात. याच्यामध्ये पोळी असते, त्या पोळ्यामध्ये त्यांची पिल्लं असतात, छोटे छोटे अंडे असतात आणि वर त्या पिल्लांसाठी त्या अंड्यासाठी त्यावर मध म्हणजे कांदा तयार करून ठेवतात. आणि आपल्यासारखे लोक जातात, त्यांचं असणारं अन्न हिसकावून घेतात, त्यांची असणारी जी पोळी आहे तिचा सुद्धा नाश करतात. त्यावेळेस माशा उठून जातात. आज दिवसेंदिवस या माशा कमी होत आहेत. ही खूप गंभीर गोष्ट आहे, कारण या माशा शेतकऱ्याच्या सर्वात जास्त जवळच्या मित्र आहेत. ह्या जर माशा संपल्या तर शेतकरी संपल्याशिवाय, उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही, शास्त्रज्ञाचं असं मत आहे, जर मोहोळ राहिलं नाही, माशा राहिलं नाही तर जग नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्हाला माहितीये, शेतकरी ज्यावेळेस त्याच्या शेतामध्ये एखादं रोप लावतो किंवा बीज लावतो, त्या बीजाचं रूपांतर रोपामध्ये होतं, रोपाचं रूपांतर एखाद्या वृक्षामध्ये होतं किंवा एखाद्या वनस्पतीमध्ये होतं. त्या वनस्पतीला फुलं लागतात. फुलं लागल्यानंतर त्याला सहज फळं येतात का नाही, तर त्यावेळेस या माशा त्यांचं सर्वात सुंदर काम करून जातात. ते कोणाला दिसत नाही, शेतकऱ्याला सुद्धा दिसत नाही. त्या फुलात असणारा जो कण आहे तो उचलतात, दुसऱ्या फुलामध्ये नेऊन टाकतात. त्या फुलातला कण उचलतात, तिसऱ्या फुलामध्ये नेऊन टाकतात. त्यातला उचलतात, चौथ्या फुलामध्ये नेऊन टाकतात आणि आपोआप पराग होतं, एक प्रकारचं फर्टिलायझेशन होतं आणि त्या फुलाचं रूपांतर एका सुंदर असणाऱ्या फळामध्ये